लाच प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या एका शिक्षण सहाय्यकाला जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या वतीनं जामीन मंजूर करण्यात आलाय। शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास 40,000च्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथील जामीन मंजूर झालेला आहे। याबाबत थोडक्यात माहिती अशी की 24 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर निवड श्रेणी मान्यतेसाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम मस्के यांनी विशेष न्यायाधीश आर.जे. कटारे यांनी सशर्त जामीन मंजूर केलाय। आरोपी घनश्याम अंकुश मस्के वय 43 राहणार मरगू अपार्टमेंट यशवंत मिल अक्कलकोट रोड सोलापूर यांनी तक्रारदार शिक्षक सौदागर अभिमन्यू गव्हाणे यांच्याकडून निवड श्रेणीच्या प्रस्ताव मान्यतेसाठी 40,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्यांनी यापूर्वी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रासंगिक 5,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप होता। यानंतर काम पूर्ण करण्यासाठी 30,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार शिक्षकांनी केला होता। फिर्यादीच्या तक्रारीनुसार सोलापूर लाचलुचपत विभागाने कारवाई करत आरोपी मस्के यांना ठरल्याप्रमाणे सुरुवातीला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडलं। यानंतर आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे हजर करण्यात आलं। आरोपीने जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला। आरोपीच्या वकिलांनी सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केलेला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट सोमलिंग पुजारी, ॲडव्होकेट अभिषेक देवकते, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले।